हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, कॉमर्सच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपण काही अकाउंटिंगचे MCQ क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत. जसं की सध्या LDCच्या पोस्ट आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कॉमर्स प्रोफेशनल नॉलेजवर 50 प्रश्न विचारणार आहे. तर याच्यामध्ये आपण अकाउंट या विषयासाठी सध्या प्रिपरेशन करत आहोत. याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट MCQ ऑफ अकाउंटिंग बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. तर आजच्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न आपण बघू. एव्हरीथिंग अ फर्म ओन्स इट ऑल्सो ओज आउट टू समबडी. दिस कोइन्सिडन्स इज एक्सप्लेन बाय द डॅश कन्सेप्ट. आता अकाउंटिंग कन्सेप्टवर अकाउंटिंग कन्सेप्टचा आपण डिटेल व्हिडिओसुद्धा बघितलेला आहे आणि त्याच्यावर आपण भरपूर MCQ क्वेश्चन्ससुद्धा बघितलेले. यापैकीच हा एक प्रश्न. एव्हरीथिंग ऑफ ए फर्म ओन्स. फर्मचं जे काही मालकीचं आहे ते कोणाची तरी उधारी असते किंवा कोणाकडून तरी आपण घेतलेलं असतं. ओज टू समबडी किंवा कोणाला तरी आपण देणं असतो. तर हा जो कोइन्सिडन्स आहे, तर या कोइन्सिडन्स कोणत्या कन्सेप्टद्वारे एक्सप्लेन केला जातो हे विचारलं आहे. आता या ठिकाणी बघा, ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते, प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होणार. जर आपण वस्तू खरेदी केली, आपण घेतली म्हणजे कोणीतरी ती विकली आहे. आपण ॲसेट खरेदी केली, आपण खरेदी केली म्हणजे ती कोणीतरी विकली. आपण वस्तू विक्री केल्या, आपण विकल्या म्हणजे कोणासाठी तरी ते परचेस आहे. ठीक आहे. मग हे जे कन्सेप्ट आहे, मग हे कशाद्वारे दाखवलं जातं? ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टद्वारे. म्हणजे कोणीतरी एक रिसिव्हर आहे तर दुसरा गिव्हर आहे. कोणासाठी तरी जर समजा आपण वस्तू खरेदी केली तर आपल्यासाठी ती ॲसेट आहे, दुसऱ्यासाठी ती चालली ॲसेट. ठीक आहे. आपल्यासाठी आपल्याकडे ॲसेट येते, दुसऱ्यासाठी ती चालली ॲसेट. मग हे कोणत्या कन्सेप्टद्वारे दाखवलं जातं? ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्टद्वारे. ठीक आहे. कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते की आपण ॲसेट कॉस्ट प्राईसला रेकॉर्ड करणार. मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगतं? अकाउंटिंगमध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार. रेव्हेन्यू रेकग्निशन कन्सेप्ट काय सांगतं? सेल्स आपण कधी रेकॉर्ड करणार? ज्या तारखेला सेल्स झाले त्या तारखेला. ठीक आहे. आणि ड्युअल ॲस्पेक्ट कन्सेप्ट काय सांगते? प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट होणार. आपण जर वस्तू एक अकाउंट डेबिट होणार तर दुसरा क्रेडिट होणार. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग अकाउंटिंग इक्वेशन इज नॉट करेक्ट. अकाउंटिंग इक्वेशनवर देखील प्रश्न येत असतात. मग आपल्याला खाली काही अकाउंटिंग इक्वेशन दिलेत, आपल्याला नॉट करेक्ट विचारले, चुकीचं इक्वेशन विचारलं. ॲसेट मायनस लायबिलिटीज इज इक्वल टू इक्विटी. आता जर समजा आपण गृहीत धरलं, ॲसेट आपल्या आहेत 1,00,000 रुपये, कॅपिटल आहे 40,000 रुपये, म्हणजेच इक्विटी आपली किती आहे? 40,000 रुपये, आणि एक्सटर्नल लायबिलिटी आपल्या आहेत 60,000 रुपये. मग आता इथे या प्राईस काय करा, इक्वेशनमध्ये ठेवून बघा. ॲसेट 1,00,000, त्यातून लायबिलिटी मायनस करा, एक्सटर्नल लायबिलिटी 60,000, इक्विटी किती आली आपली? 40,000, कॅपिटल किती आलं? 40,000. मग हे इक्वेशन हे काय बरोबर. ठीक आहे. दुसरं काय दिलं? ॲसेट मायनस इक्विटी इज इक्वल टू लायबिलिटी. ॲसेट 1,00,000, इक्विटी किती आहे? 40,000. आलेली अमाऊंट काय आली? लायबिलिटी. ठीक आहे. लायबिलिटी आपल्या किती आल्या? 60,000. म्हणजे हे इक्वेशनसुद्धा बरोबर आहे. त्यानंतर ॲसेट प्लस लायबिलिटीज. ॲसेट किती आहेत? 1,00,000 प्लस लायबिलिटी किती आहेत? 60,000. ठीक आहे. 1,00,000 प्लस 60,000 किती झाले? 1,60,000 झाले. आपलं कॅपिटल किती आहे? 40,000 आहे. ठीक आहे. म्हणजे हे स्टेटमेंट रॉंग आहे, हे इक्वेशन रॉंग आहे. लास्ट बघा, लायबिलिटी प्लस इक्विटी. लायबिलिटी किती आहेत? 60,000, कॅपिटल किती आहे? 40,000. 60,000 आणि 40,000 इज इक्वल टू 1,00,000. आपले ॲसेट किती आहेत? 1,00,000 रुपये. म्हणजे हे इक्वेशन बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे सी इक्वेशन आपल्याला रॉंग दिलेलं आहे. आता इथे काय विचारलं? विच ऑफ द फॉलोइंग अकाउंटिंग इक्वेशन इज नॉट करेक्ट विचारलं. ठीक आहे. देन सी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता पुढचा प्रश्न आपल्याला ॲसर्शन आणि रिझनचा दिला आहे. ठीक आहे. आपल्याला ॲसर्शन काय दिलं? पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ द ओनर ऑफ द बिझनेस आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. ओनरच्या पर्सनल ट्रान्झॅक्शन बिझनेस बुकमध्ये रेकॉर्ड होणार नाहीत हे सांगितलं. ठीक आहे. आणि रिझन काय दिलं? अकॉर्डिंग टू द बिझनेस एंटायटी कन्सेप्ट ईच बिझनेस एंटरप्राइज इज कन्सिडर ॲज ॲन अकाउंटिंग युनिट सेपरेट फ्रॉम इट्स ओनर. आता या ठिकाणी आर काय दिलं? अकॉर्डिंग टू द बिझनेस एंटायटी कन्सेप्ट. बिझनेस एंटायटी कन्सेप्ट काय सांगते? ईच बिझनेस एंटरप्राइज इज कन्सिडर ॲज अकाउंटिंग युनिट. प्रत्येक बिझनेस हा अकाउंटिंग युनिट कन्सिडर होणार, सेपरेट फ्रॉम इट्स ओनर. त्याच्या ओनरपेक्षा वेगळा. ओनर वेगळा आणि बिझनेस वेगळा.
ठीक आहे. ओनर वेगळा आणि बिझनेस वेगळा, दोन्हीही एक कन्सिडर होत नाही. अकाउंटिंगमध्ये बिझनेस वेगळा आणि बिझनेसचा ओनर वेगळा. ठीक आहे. कॅपिटल हे ओनरच्या मालकीचं असतं, पण ते बिझनेससाठी काय असते, लायबिलिटी असते. त्यामुळे आपण ते लायबिलिटी साईडला दाखवत असतो. ठीक आहे. म्हणजे आपण ते लायबिलिटी साईडला दाखवतो, बिझनेसची ती देयता कन्सिडर होते. आता या ठिकाणी बघा इथे काय सांगितलं, हे या कन्सेप्टनुसार हे बरोबर आहे. अकॉर्डिंग टू बिझनेस एंटायटी कन्सेप्ट, बिझनेस एंटायटी कन्सेप्ट काय सांगते, बिझनेस वेगळा, बिझनेसचा ओनर वेगळा. ठीक आहे. बिझनेस हा ओनरपासून वेगळा आहे, सेपरेट आहे, सेपरेट युनिट आहे. ठीक आहे. मग हे आर आपलं ट्रू आहे. आणि ए काय सांगितलं, पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ द ओनर ऑफ द बिझनेस आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. आता जर समजा ओनरने पर्सनल ट्रान्झॅक्शन केली आणि गुड्स विथड्रॉ केल्या, गुड्स विथड्रॉ केल्या 10,000च्या. ठीक आहे. गुड्स कुठून विथड्रॉ केल्या, बिझनेसमधून विथड्रॉ केल्या, 10,000च्या वस्तू विथड्रॉ केल्या. मग आता ही याची पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे का नाही. ठीक आहे. बिझनेसमध्ये त्याने पैसे आणले, कॅपिटल आणलं, त्यानंतर वस्तू विथड्रॉ केल्या किंवा कॅश विथड्रॉ केली, मग याला आपण ड्रॉइंग म्हणणार. मग ह्या सुद्धा ट्रान्झॅक्शन, मग ह्या ओनरच्या ट्रान्झॅक्शन आहेत, त्याच्या पर्सनल ट्रान्झॅक्शन. मग आपण कॅपिटल अकाउंटला दाखवतो, त्याच्या पर्सनल अकाउंटला त्या दाखवतो, पण त्या रेकॉर्ड कराव्या लागतात आपल्याला. फक्त त्याच्या कॅपिटल अकाउंटला त्या रेकॉर्ड होणार. आता जर समजा ओनरने 10,000 रुपये ट्रॅव्हलिंगचा खर्च त्याच्या फॅमिलीला पिकनिकला नेण्यासाठी केला. ठीक आहे. त्यांनी 10,000 रुपये खर्च केला, मग तो त्याचा पर्सनल खर्च झाला, मग तो सगळा खर्च ड्रायव्हिंगमध्ये टाकला जाईल. पण फक्त तो ड्रायव्हिंगमध्ये टाकला जाईल, तो रेकॉर्डच होणार नाही असं नाही, कारण त्याची पर्सनल ट्रान्झॅक्शन आहे. पर्सनल जर त्याने 10,000 रुपये बिझनेसचे वापरलेले आहेत, बिझनेसचा फंड यूज केला, बिझनेसच्या गुड्स यूज केल्या, बिझनेसची प्रॉपर्टी यूज केली, तर याचे सगळ्याचे चार्जेस त्याला द्यावे लागतील. ते सगळं ड्रायव्हिंगमध्ये कन्सिडर होणार, पण ते रेकॉर्ड केलं जाईल. इथं नॉट रेकॉर्डेड सांगितलं. पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ द ओनर ऑफ द बिझनेस आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. ठीक आहे. बुक्समध्ये रेकॉर्ड होणार नाही हे सांगितलं. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हे रेकॉर्ड होणार, पण कुठे होणार, त्याच्या पर्सनल बुकला, म्हणजेच त्याच्या कॅपिटल अकाउंटला रेकॉर्ड होणार. ठीक आहे. आपल्याला बिझनेसचा एक्झॅक्ट प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सगळ्या ट्रान्झॅक्शन, बिझनेसमधला जेवढा फंड यूज केलेला आहे ते सगळा रेकॉर्ड करावा लागेल. ठीक आहे. मग तो जर ओनरने पर्सनल कामासाठी वापरला तर त्याच्या अकाउंटला तो चार्ज केला जाईल. ठीक आहे. पण हे रेकॉर्ड केलं जाईल. मग हे स्टेटमेंट आपल्याला रॉंग दिलेलं आहे. आता या ठिकाणी कोड्स काय दिलेत बघा. बोथ ए अँड आर आर करेक्ट अँड आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. आता ह्यातलं एक इनकरेक्ट आहे, ए इनकरेक्ट आहे आणि आर करेक्ट आहे. त्यामुळे हे सगळं वाचत बसायचं ना, कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्याला डायरेक्टली उत्तर माहिती आहे ना, ए फॉल्स आहे. मग बघा, बोथ ए आर करेक्ट सांगितलं, हे पण नाही आहे. म्हणजे ए इज करेक्ट बट आर इज नॉट करेक्ट, हे सुद्धा नाही आहे. डी काय दिलं, ए इज रॉंग बट आर इज करेक्ट. ए इज इनकरेक्ट बट आर इज करेक्ट, किंवा ए इज फॉल्स दिलं जाईल, ए इज रॉंग दिलं जाईल. कोणतेही वर्ड्स वापरले तरी कन्फ्यूज व्हायचं नाही. हे स्टेटमेंट रॉंग आहे. ठीक आहे. ए रॉंग आहे, आर ट्रू आहे. ठीक आहे. मग देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओनर्स इक्विटी स्टँड फॉर. ओनर्स इक्विटी म्हणजे काय विचारलं. ठीक आहे. ओनर्स इक्विटी म्हणजे काय, कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. कॅपिटल अकाउंट ऑप्शन काय दिलं, फिक्स असेट मायनस करंट असेट, हे रॉंग आहे. फिक्स असेट मायनस करंट लायबिलिटी, हे सुद्धा रॉंग आहे. करंट असेट मायनस टोटल लायबिलिटी, टी दिलं आहे, टोटल लायबिलिटी. टोटल असेट मायनस टोटल लायबिलिटी, हे सुद्धा रॉंग आहे. डी काय दिलं, टोटल असेट मायनस आउटसाइडर्स लायबिलिटी. आपल्या टोटल असेट समजा 1 लाख आहेत, वरच्या उदाहरणाप्रमाणे टोटल असेट आपल्या 1 लाख आहेत, असेटची टोटल 1 लाख आहे, आणि आउटसाइडर्स लायबिलिटी म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी आपल्याला सांगितलेलं आहे 40,000. म्हणजे कॅपिटल आपलं किती आहे, कॅपिटल आपलं आहे 60,000. ठीक आहे. म्हणजेच टोटल असेट मायनस आउटसाइडर्स लायबिलिटी, यालाच आपण काय म्हणणार, ओनर्स इक्विटी किंवा कॅपिटल. देन डी इज अ करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मेक सफिशियंट प्रोव्हिजन्स फॉर फ्युचर लॉसेस बट डू नॉट अँटिसिपेट फ्युचर प्रॉफिट. धिस स्टेटमेंट इज इन अकॉर्डन्स टू द कन्सेप्ट ऑफ. मेक सफिशियंट प्रोव्हिजन्स फॉर फ्युचर लॉसेस. फ्युचर लॉसेस, आता जर समजा आपले बॅड डेब्ट्स पैसे बुडण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आपले 5,000 रुपये बुडण्याची शक्यता आहे. मग आपण RDDचं प्रोव्हिजन केलं. बुडाले का पैसे, नाही बुडण्याची शक्यता आहे, लॉस होईल असं वाटतंय, पण झाला नाही तरी तो लॉस आपण कन्सिडर केला, प्रोव्हिजन केलं. बट डू नॉट अँटिसिपेट फ्युचर प्रॉफिट. पण फ्युचर प्रॉफिट आपण अँटिसिपेट केला नाही, म्हणजे गृहीत धरला नाही.
मग हे कोणत्या कन्सेप्ट अंतर्गत आपल्याला सांगितलं जातं? आपण फ्युचर लॉसेस कन्सिडर करतो, गृहीत धरतो, पण प्रॉफिट कन्सिडर करत नाही. तर ही कन्सेप्ट कोणती? ही कन्सेप्ट आहे कन्झर्वेटिझम. कन्झर्वेटिझम कन्सेप्ट काय सांगते की फ्युचरमध्ये जर लॉस होणार असेल तर याच्यासाठी प्रोव्हिजन करा, पण जर समजा प्रॉफिट होणार असेल तर तो गृहीत धरू नका. प्रॉफिट जेव्हा झाला तेव्हाच तो दाखवा. ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला प्रॉफिट होणार नाही तो दाखवायचा नाही, पण लॉस तुम्ही दाखवू शकता. होणारा लॉस किंवा फ्युचर लॉस, प्रॉबेबल लॉस तुम्ही दाखवू शकता. तर हे कोणती कन्सेप्ट सांगते? कन्झर्वेटिझम. कन्सिस्टन्सी काय सांगते की पर्टिक्युलर अकाउंटिंग पिरियडला आपण अकाउंटिंग पॉलिसीज कन्सिस्टंटली फॉलो केल्या पाहिजेत. मॅचिंग काय सांगते? एक्सपेन्सेस मॅच करणार आपण त्या वर्षीच्या रेव्हेन्यूशी. गोईंग कन्सर्न कन्सेप्ट काय सांगते? बिझनेस आपला गोईंग ऑन आहे, चालू राहणार आहे. ठीक आहे, आणि कन्झर्वेटिझम काय सांगते की भविष्यात होणारे लॉसेस गृहीत धरा, पण प्रॉफिट गृहीत धरू नका. ठीक आहे, मग हे कोणती कन्सेप्ट सांगते? कन्झर्वेटिझम. देन इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट मॅच द फॉलोइंग. आपल्याला मॅच द फॉलोइंग दिलेत, जोड्या लावायला सांगितल्या. ए दिले ऑब्जेक्टिव्हिटी कन्सेप्ट. ऑब्जेक्टिव्हिटी कन्सेप्ट काय सांगते? अकाउंटमध्ये आपण ज्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्यात तर त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला लीगल एव्हिडन्स पाहिजे. म्हणजेच अकाउंटमध्ये आपण ज्या ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केल्या तर त्या वाउचर्सच्या आधारे रेकॉर्ड केल्या जाव्यात. हे कोणती कन्सेप्ट सांगतं? ऑब्जेक्टिव्हिटी कन्सेप्ट सांगतं. रिअलायझेशन कन्सेप्ट काय सांगतं? अकाउंटमध्ये सेल्स कधी दाखवणार? ज्यावेळेस सेल्स, ज्या तारखेला सेल्स झाले. ठीक आहे, त्यानंतर मॅचिंग कन्सेप्ट काय सांगतं की आपण रेव्हेन्यू मॅच करणार, रेव्हेन्यूशी पर्टिक्युलर पिरियडच्या रेव्हेन्यूशी त्या पिरियडचे एक्सपेन्सेस आपण मॅच करणार. ही मॅचिंग कन्सेप्ट सांगते. आणि कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते? आपण कॉस्ट अकाउंटमध्ये आपण असेट, फिक्स असेट कोणत्या किमतीला रेकॉर्ड करणार? ज्या किमतीला आपण त्या परचेस केल्या. ठीक आहे, आता इथे बघा ऑब्जेक्टिव्हिटी कन्सेप्टचं काय आहे? आपल्याला अकाउंटिंग वाउचर्सच्या आधारे मेंटेन केली जावे. मग ए काय दिलं? ऑल अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन शुड बी एव्हिडन्स्ड and supported by business documents like voucher invoice. ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी कन्सेप्ट थ्रू काय सांगितलं जातं की अकाउंटमध्ये आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार, त्याचा लीगल एव्हिडन्स असला पाहिजे. म्हणजेच वाउचरच्या आधारे आपण अकाउंटिंग मेंटेन करणार किंवा रेकॉर्ड मेंटेन करणार. ठीक आहे, म्हणजे एचं फर्स्ट आहे. बीचं काय दिलं? रिअलायझेशन कन्सेप्ट. आता इथे काय दिलं बघा? द कन्सेप्ट revolves around the determination of the point of time when revenue are earned. आपण रेव्हेन्यू कधी रेकॉर्ड करणार? ज्या दिवशी तो अर्न झाला किंवा सेल्सची ट्रान्झॅक्शन एक्झॅक्टली झाली त्या दिवशी. ठीक आहे, म्हणजे रिअलायझेशन कन्सेप्टचं हे आहे. त्यानंतर तिसरं काय? मॅचिंग कन्सेप्ट. इट इज नेसेसरी टू मॅच द एक्सपेन्सेस इनकर्ड ड्युरिंग अकाउंटिंग पिरियड विथ द रेव्हेन्यू रिकॉग्नाइज्ड ड्युरिंग द सेम पिरियड. जर समजा आपण 2015चा प्रॉफिट आपण काढतोय तर 2015चं सेल्स किती आहे? 1 लाख. तर त्यातून 2015चेच खर्च आपल्याला वजा करावे लागतील. 2015चे खर्च जर 60,000 आहे तर 2015चा प्रॉफिट किती झाला? 40,000. मग ही कोणती कन्सेप्ट सांगते? ही सांगते मॅचिंग कन्सेप्ट. म्हणजे पर्टिक्युलर पिरियडचा जर आपल्याला प्रॉफिट फाइंड आउट करायचा तर त्या पिरियडचेच रेव्हेन्यू घ्यायचे आणि त्याच पिरियडचा खर्च त्यातून वजा करायचा. ठीक आहे, तर याला म्हणतात मॅचिंग कन्सेप्ट. ठीक आहे, मग हे झालं मॅचिंग कन्सेप्टचं उत्तर. त्यानंतर कॉस्ट कन्सेप्ट काय सांगते? फिक्स असेट आर रिकॉग्नाइज इन द अकाउंट बुक्स ॲट प्राइस ॲट विच दे आर एक्वायर्ड. फिक्स कन्सेप्ट, आपण फिक्स असेट कोणत्या किमतीला रेकॉर्ड करणार? आपल्या अकाउंटमध्ये किंवा आपल्या बॅलन्स शीटमध्ये ज्या किमतीला ते परचेस केले किंवा ॲक्वायर केले. ॲक्वायर केले म्हणजे घेतले आपण. ठीक आहे, मग या ठिकाणी डीचं आहे 4. मग सरळ सरळ आपला ऑप्शन काय? 1 2 3 4. देन हे इज अ करेक्ट आन्सर. 1 2 3 4. त्यानंतर हे सुद्धा आता पुढचा प्रश्न सुद्धा मॅच द फॉलोइंग दिलेले. ASचे आपल्याला लिस्ट दिले अकाउंटिंग स्टँडर्डचे आणि इकडे त्यांचे टायटल दिले. तर आता याच्यामध्ये हा प्रश्न सॉल्व करताना काय करायचं? आपल्याला जे माहिती आहे ते जोड्या लावून घ्यायचे. AS6 काय? AS6 आहे डेप्रिसिएशनचं. ठीक आहे, AS6 डेप्रिसिएशन. AS3 कॅश फ्लोचं आहे. ठीक आहे, हे डेप्रिसिएशन. AS3 कॅश फ्लोचं. AS10 फिक्स असेटचं आहे. ठीक आहे, फिक्स असेट. AS21 कशाचं आहे? अकाउंटिंग फॉर कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटचं आहे. फायनान्शियल स्टेटमेंटचं 21 नंबर आहे. ठीक आहे, मग आता AS6 डेप्रिसिएशन, AS3 कॅश फ्लो,
AS10 फिक्स असेट आणि AS21 फायनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. मग आता कोड बघा, Aचं 3 आहे, Aचं 3, Bचं 4, Cचं 2 आणि Dचं 1. ठीक आहे. मग या ठिकाणी B इज अ करेक्ट ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन इंडिया विच ऑफ द फॉलोइंग इज प्रिपेअर्ड ऑन द गाईडलाईन्स ऑफ AS3. AS3च्या गाईडलाईन्स कशासाठी दिलेल्या आहेत? इंडिया म्हणजे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड AS3 कशासाठी आहे? ठीक आहे. ऑप्शन दिले, बॅलन्स शीट ऑफ ए कंपनी, बॅलन्स शीट म्हणजे हे फायनान्शियल स्टेटमेंटचं, ते काय किती आहे? 21 नंबर. फंड फ्लो स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट, अकाउंटिंग फॉर फिक्स असेट. फिक्स असेटचं काय? AS10 आहे, याचं AS21 आहे आणि कॅश फ्लोचं काय? AS3. ठीक आहे, AS3 कॅश फ्लोचं आहे. देन C इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट दिलं आहे, मॅच द फॉलोइंग. मॅच द फॉलोइंग. आता इथं AS1 कशाचं आहे? डिस्क्लोजर आहे, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. ठीक आहे, AS1. AS3 कॅश फ्लोचं आहे. त्यानंतर AS10 फिक्स असेटचं आहे, 1 नंबर फिक्स असेट दिलेला. आणि AS19 लीजचं आहे, लीज अँड इट्स अकाउंटिंग. ठीक आहे, 19. मग आता बघा, Aचं 2, Bचं 4, Cचं 1 आणि Dचं 3. ठीक आहे. तर याचा ऑप्शन किंवा कोड चूज करा. C इज अ करेक्ट आन्सर. ठीक आहे. आपण ज्या जोड्या लावल्या त्याच्यानुसार कोड सिलेक्ट करा. त्यानंतर IFRC स्टँड फॉर. IFRCचं फुल फॉर्म इथं विचारलेलं आहे. IFRCचं फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. आता अकाउंटमध्ये विचारताना ॲब्रिवेशनवर देखील प्रश्न विचारला जातो. अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये तुम्हाला ॲब्रिवेशन्स माहिती पाहिजे, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड, तर हे सगळं माहिती पाहिजे. IFRC कशासाठी यूज केलं जातं? इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स. ठीक आहे. देन A इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, MCA स्टँड फॉर. MCA कशासाठी? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे, MCA कशासाठी आहे? मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे. आता इथे कन्फ्यूज केलं बघा, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अफेअर्स नाही आहे, कॉर्पोरेट अफेअर्स. ठीक आहे. देन A इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन फायनान्शियल स्टेटमेंट्स कॉन्टिंजंट लायबिलिटीज. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय? जी लायबिलिटी फ्युचर इव्हेंटवर डिपेंड आहे. म्हणजे फ्युचर इव्हेंट जर तो पर्टिक्युलर इव्हेंट घडला तर आपली ती लायबिलिटी होईल किंवा होणार नाही. ठीक आहे. मग हे यालाच म्हणतात कॉन्टिंजंट लायबिलिटी. आणि कॉन्टिंजंट लायबिलिटीचं जे आपलं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते काय सांगतं की कॉन्टिंजंट लायबिलिटी ही कन्सिडर केली जाणार नाही. जोपर्यंत ती लायबिलिटी होत नाही तोपर्यंत ती आपण टोटलमध्ये धरायची नाही. पण आपल्याला ती लायबिलिटी माहिती पाहिजे, आपल्याकडे तिचं प्रोव्हिजन असलं पाहिजे. किंवा एक काय कसं असतं, एखाद्या गोष्टीची आपल्याला टेंटेटिव्ह माहिती असेल, पर्टिक्युलर माहिती असेल की हे होऊ शकतं, तर त्याचं आपल्याला प्रोव्हिजन करता येतं. त्याच्यामुळे कॉन्टिंजंट लायबिलिटीसुद्धा काय केली जाते? दाखवली जाते बॅलन्स शीटला, पण जस्ट फॉर इन्फॉर्मेशन ती दाखवली जाते. त्यामुळे त्याला फूट नोट म्हणतात. फूट नोट म्हणून ती दाखवली जाते, पण ती टोटलमध्ये धरत नाही, त्यामुळे नॉट रिकग्नाइज येईल इथे. ठीक आहे. देन B इज अ करेक्ट आन्सर. आता इथे काय सांगितलं? रिकग्नाइज म्हणजे आपण टोटलमध्ये गृहीत धरणार, तर नाही, हे चुकीचं आहे. नॉट रिकग्नाइज आपण ते धरणार नाही. त्यानंतर नेक्स्ट, प्रेझेंट लायबिलिटी ऑफ अनसर्टेन अमाऊंट विच कॅन बी मेजर्ड रिलायबली बाय यूजिंग अ सबस्टॅन्शियल डिग्री ऑफ एस्टिमेशन इज टर्म ॲज. त्यानंतर नेक्स्ट, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ अकाउंटिंग आर टू. अकाउंटिंगचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह विचारलं. फर्स्ट दिलं मेंटेन रेकॉर्ड ऑफ बिझनेस. बिझनेसचा रेकॉर्ड मेंटेन करणे हे अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे, बरोबर आहे. त्यानंतर आहे कॅल्क्युलेट प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट ऑर लॉस फाइंड आउट करणे फायनान्शियल, हे सुद्धा अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे. डेपिक्ट फायनान्शियल पोझिशन फाइंड आउट करणे हे सुद्धा अकाउंटिंगचं ऑब्जेक्टिव्ह आहे. मेक इन्फॉर्मेशन अवेलेबल टू व्हेरियस ग्रुप्स ऑफ युजर. अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन अवेलेबल करून देणे व्हेरियस ग्रुप ऑफ युजर्सला अकाउंटिंगची इन्फॉर्मेशन अवेलेबल करून देणे, हे देखील अकाउंटिंगचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आहे. देन ऑल ऑफ दिस इज अ करेक्ट आन्सर. तर हे झाले अकाउंटिंगचे काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.